आता याच्यामधला पुढचा प्रकार जो आहे तो आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स अल्किल हॅलाइड्स are prepared from saturated or unsaturated hydrocarbons. Halogenation of alkanes give mixture of mono and polyhalogen compounds. Hence, this is not suitable method. याच्यामध्ये असणारा जो पहिला भाग आहे तो म्हणजे हायड्रोजन हलाइड्स on addition to alkenes gives alkyl halides. Addition of hydrogen halide to alkene याच्यामध्ये आपण प्रोपीन घेतलेला आहे आणि प्रोपीन बरोबर HCl ची ॲडिशन रिॲक्शन आपण करतोय. ह्याच्यामध्ये H आणि Br डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला ॲड होणार आहेत. आता याच्यामधलं जे पहिलं एक्झाम्पल आहे ते पहिलं एक्झाम्पल आपण गेल्या वर्षी बघितलेलं आहे. मार्कोनिकॉप्स रूल प्रमाणे ही ॲडिशन आहे. व्हॉट इज मार्कोनिकॉप्स रूल? सो व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड्स अनसिमेट्रिकल अल्कीन देन the negative part of the adding reagent adds to that carbon which carries less number of hydrogen atoms. तर या ठिकाणी हा जो मधला कार्बन ॲटम आहे त्याला हायड्रोजनची संख्या कमी आहे, त्यामुळं ॲडिंग रिएजंटमधला Br त्या कार्बनला अटॅच होतो आणि आयसोप्रोपिल ब्रोमाइड हा मेजर प्रॉडक्ट तयार होईल आणि दुसरा हा 1 ब्रोमोप्रोपेन हा मायनर प्रॉडक्ट असेल. आता सेम इक्वेशन किंवा सेम रिॲक्शन इफ इट इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड देन द ॲडिशन टेक्स प्लेस कॉन्ट्ररी टू मार्कोनिकॉप्स रूल. म्हणजे इथं Br हा CH2 ला ॲड होईल आणि 1 ब्रोमोप्रोपेन हा प्रॉडक्ट तयार होईल. त्यालाच आपण काय म्हणतो, अँटी मार्कोनिकॉप्स रूल किंवा पेरॉक्साइड इफेक्ट किंवा खराश इफेक्ट किंवा अँटी मार्कोनिकॉप्स ॲडिशन. आता पुढचा जो भाग आहे त्याच्यामधला किंवा तिसरा जो टाईप आहे रिॲक्शनचा आहे तो आहे हॅलोजन एक्सचेंज. हॅलोजन एक्सचेंज म्हणजे काय? एका हॅलोजनच्या जागी दुसरा हॅलोजन. म्हणजे याच्यामध्ये जर आपण अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड घेतलं तर त्याच्यापासून आपल्याला अल्किल आयोडाइड तयार करायचं. अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम अल्किल क्लोराइड्स alkyl iodides are prepared by treating alkyl chlorides and alkyl bromides with sodium iodide in methanol or acetone, and this reaction is carried out in presence of acetone or methanol. या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलंय RCl plus NaI which gives Ri plus NaCl. म्हणजे घेतलेल्या अल्किल हॅलाइड मधला आपण क्लोरीन हा आयोडीननं रिप्लेस केला. सोडियम आयोडाइड बरोबर आपणाला त्याची ट्रीटमेंट करायची आहे. इथं दुसरी रिॲक्शन घेतली आहे आपण C2H5Br plus NaI with in presence of acetone gives C2H5I plus NaBr. तर ह्या रिॲक्शनला आपण फिंकलस्टेन रिॲक्शन असं म्हणतो. नेम्ड रिॲक्शन आहे, व्यवस्थित प्रिपेअर करावी लागणार आहे तुम्हाला ती. आता याच्यामध्ये दुसरं जे नेम्ड रिॲक्शन आहे ते आहे स्वार्ट्स रिॲक्शन. आता ही जी स्वार्ट्स रिॲक्शन आहे ह्या स्वार्ट्स रिॲक्शन मध्ये अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड ह्याच्यापासून आपण अल्किल फ्लोराइड तयार करतोय.
alkyl chloride or alkyl fluorides when heated with metallic fluorides like AgF, Hg2F2, AsF3 or SbF3, they give alkyl fluorides. आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे CH3Cl प्लस AgF विच गिव्ह CH3F, म्हणजे अल्किल फ्लोराईड तयार झालं या ठिकाणी. आता ह्या रिॲक्शनला आपण स्वार्ट्स रिॲक्शन असं म्हणतो. इट इज स्वार्ट्स रिॲक्शन. पुढचा टाईप जो रिॲक्शनचा आहे तो आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आपण बेंझिनचं डायरेक्ट हॅलोजिनेशन करतो. बेंझिन is halogenated in dark at ordinary temperature in presence of Lewis acid catalyst like Fe, FeCl3, AlCl3 to give aryl chloride or aryl bromide. So now here we have taken toluene, and toluene is treated with electrophile like bromine in presence of iron in dark when orthobromotoluene and parabromotoluene are obtained. तर याच्यामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंडला आपण ब्रोमीन किंवा क्लोरीन हा सबस्टिट्यूट करतो. त्या ठिकाणचा हायड्रोजनच्या जागी आपण क्लोरीन किंवा ब्रोमीन हा जोडतो. आणि लास्ट टाईप आहे त्याच्यामधला सँडमेअर्स रिॲक्शन. आता ही जी सँडमेअर्स रिॲक्शन आहे, ह्या सँडमेअर्स रिॲक्शनमध्ये द रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय ClBr using cuprous salt is called Sandmeier's reaction. When a primary aromatic amine suspended in cold HCl is treated with sodium nitrite, a diazonium salt is formed which with cuprous chloride or bromide gives alkyl halide. या ठिकाणी आपण प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन घेतलेला आहे. ते अमाइन कोणतं आहे, तर त्या अमाइन आहे या ठिकाणी ॲनिलीन. आणि ह्या ॲनिलीनची रिॲक्शन NaNO2 आणि HCl बरोबर केली. ॲरोमॅटिक रिंगला NH2च्या ऐवजी N2Cl इथं तयार झाला. त्याला म्हणायचं बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. हे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड ज्यावेळेस आपण क्युप्रस क्लोराईड बरोबर ट्रीट करतो त्यावेळेस आपल्याला क्लोरोबेन्झीन मिळतं. समजा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड आपण क्युप्रस ब्रोमाइड बरोबर जर ट्रीट केलं तर आपल्याला ब्रोमोबेन्झीन मिळतं. आणि जर आपण ते KI बरोबर ट्रीट केलं तर आपल्याला तिथं आयोडोबेन्झीन मिळतं.